आज आपल्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवर यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. खरं तर शाळा किती नावाजलेली आहे हे शब्दातून सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. गुणवत्तेच्या बाबतीत आपण एवढेच गाठलेलंच आहे. पण कुठेतरी असं वरिष्ठांसहित आम्हा शिक्षकांनाही असं वाटत होतं की कलेच्या क्रीडेच्या क्षेत्रामध्ये मुलांना पाहिजे तशा संधी मिळत नाहीये. आणि मग त्या संधींचा शोध घेत असताना आपल्या नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सन्माननीय वाडेकर साहेब, शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक जाधव सर आणि आमच्या सहकारी शिक्षिका सन्माननीय सौ महामुनी मॅडम यांना एक असा प्रवाह सापडला आगोल मॅडम नावाच्या सोर्सकडून की रंगोत्सव सेलिब्रेशन नावाची एक संस्था आहे आणि ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला स्पर्धा आयोजित करते, ज्याच्यामध्ये हँडरायटिंग, कलरिंग, क्राफ्टिंगमध्ये कोलाज, ग्रीटिंग मेकिंग, मास्क मेकिंग, स्केचिंग, कॅरिकेचर म्हणजे व्यंगचित्र, टॅटू मेकिंग अशा बऱ्याच त्याचे प्रकार आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा राबवून मुलांच्या कलागुणांना वाव देते. आणि मग ही संधी आम्हाला सापडल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांना या परीक्षांना बसवायचं, या स्पर्धेमध्ये उतरवायचं. आणि मग खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळाला. हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी आपला एकूण जवळजवळ 450 ते 500 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होते आणि त्याच्यामध्ये 84 विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाली. आणि त्यानंतर जे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरले त्यातील सुद्धा 30 विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं. आणि मग ती परंपरा कुठेही खंडित न करता पुढे चालवण्यासाठी यावर्षी सुद्धा आपण त्याचं आयोजन केलं आणि यावर्षी तब्बल 925 विद्यार्थी सहभागी झाले. पैकी 257 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये बक्षिसं मिळाली आहेत आणि हा शाळेचा एक गौरव मी समजते. मग अजून म्हणजे कलेला संधी देणं म्हणजे काय, तर जसं आपण लोणी काढतो तसं या स्पर्धांमधून आम्ही कलाकार शोधत आहोत की किती वेगवेगळ्या प्रकारचे, किती कलेच्या क्षेत्रातील टॅलेंट असलेली मुलं या स्पर्धेमुळे आमच्या समोर आली. मग स्थानिक कलेच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं एक महत्त्व आहे किंवा एक फायदा आहे की स्थानिक कलेनुसार वेगवेगळ्या प्रादेशिक कलांचा सुद्धा मुलांना परिचय होतो. कारण जेव्हा मुलं शोधतात रंगोत्सव सेलिब्रेशन, कलरिंग कॉम्पिटिशन, तेव्हा ती नॅशनल लेवलवर असल्यामुळे सगळ्याच प्रदेशातील, सगळ्याच राज्यातील माहिती किंवा कलाकृती तिथं त्या वेबसाईटवर किंवा वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांवर तिथं पाहायला मिळते आणि त्यामुळे कलेचा चांगला परिचय होतो. तर थोडक्यात काय, राजा रवी वर्मा नावाचा एक चित्रकार होता. तो चित्रकार कधी झाला, तो सामान्य मुलगा होता, मामाच्या घरी राहणारा, ज्याचा मामा त्रावणकोर राज्यातील एका संस्थानिकाकडे इंग्रज काळामध्ये नोकरी करत होता. आणि तेव्हा त्यांच्या भाच्याने भिंतीवरती चित्र काढली म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी ती भिंत खराब झाली म्हणून पकडून जेव्हा त्या संस्थानिकांसमोर उभं केलं तेव्हा त्या संस्थानिकांना मामा आणि भाचा दोघंजण हात जोडून माफी मागू लागले की माफ करा, आम्ही इथून पुढे असा प्रकार करणार नाही. पण तो जो संस्थानिक होता तो पाश्चात्य देशातील होता. तो म्हटला की हे थांबवायचं नाहीये, ही चित्र तू रोज आणि सगळ्या भिंतींवर काढायची आहे. आणि तेव्हापासून राजा रवी वर्मा नावाच्या कलाकाराचा उदय झाला, जन्म झाला. आणि मग आपल्या भारतीय कलाशैलीबरोबर पाश्चात्य शैली सुद्धा पुढे घेऊन नावारूपास आलेले राजा रवी वर्मा हे मोठे कलाकार आहेत. त्याच धर्तीवर आपल्या मुलांमधून सुद्धा कोणीतरी राजा रवी वर्मा जन्माला यावे यासाठी हा घाट घातला आहे. आणि त्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान प्रकारे यश मिळालं आहे. आणि त्याचाच आज आपण तेच यश साजरे करण्यासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत.
आणि अतिशय छान वाटतं की आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय आपल्या माजी नगरसेविका वाई नगर परिषद वाईच्या सन्माननीय रुपालीताई वनारसे आज इथे उपस्थित आहेत. तसेच कला शिक्षिका कन्या शाळेमधील सन्माननीय बाबू मॅडम इथे उपस्थित आहेत. हा खरंच आम्हाला खूप छान आनंदाचा क्षण आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी पैकी मी सन्माननीय रुपालीताई वनारसे यांना या अध्यक्षा सगळ्यांच्या वतीने या अध्यक्षस्थानी नियुक्त करत आहे. आत्ताच सर्वांमध्ये आदरणीय रुपालीताई यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली यास मी अनुमोदन देते.